हाय हॅलो नमस्कार मंडळीज, कसे आहे सगळे ओके असायलाच पाहिजे। मी तुमची स्नेहल माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सगळ्यांचं स्वागत करत आहे। तर आज मी इथे रेडी होऊन चालली आहे माझ्या माहेरी, कारण आईकडे असते नवरात्रामध्ये घट। तर दरवर्षी मी तिथे जाते आणि तिथले ना देवीची ओटीसुद्धा भरत असते। आणि यावर्षी आईकडे ना स्वयंपाकसुद्धा होता, म्हणजे दरवर्षीच राहतं, तर यावर्षीसुद्धा होता। म्हणून मी पहिल्यांदा स्वयंपाकाच्या तिथं बघायला गेल्यानंतर तिथे स्वयंपाकाला सुरुवात झालेली होती आणि ह्या सगळ्या बाया काम करत होत्या आणि यांना चहा हवा होता, म्हणून मग दुधाचं पॅकेट म्हणजे माझ्या भावाने घेऊन आणलेलं होतं। तर मला ते पॅक फोडायचं होतं। तर मी तुम्हाला एक गोष्ट सांगते याबद्दल। आपण जेव्हा घरामध्ये दुधाची पिशवी आणतो ना, त्यावेळेस आपण कैचीने कट मारतो, हो ना। तर हा कैचीने कट मारायच्या ऐवजी तुम्ही जर चाकूने असा थोडासा असा कट केला ना, त्याची जे पिशवीचं जे थोडं टोक राहतं त्यालाच राहतं आणि दूध आहे ना सहज असं भांड्यामध्ये पडून जातं। आता जसं की मी याबद्दल का सांगत आहे, कारण ज्यावेळेस आपण दुधाची थैली फोडतो किंवा दुधाचं पॅक कट करतो, त्यावेळेस जो त्याचा छोटा तुकडा राहतो ना, तो प्रदूषणामध्ये इकडे तिकडे पडून जातो आणि तो तुकडा कधीच आपल्या हातामध्ये सापडत नाही। आणि तो तुकडा त्यामध्ये जर असला ना पॅकेटमध्ये, तर तो सहज आपल्यामध्ये हातामध्ये येतं आणि ते आपण डस्टबिनमध्ये टाकू शकतो। तर इथे माझ्या घरी शेतामध्ये भेंडी आणली होती, तर ते बैलांना भेंडी निवडून घेतली आणि आईची चालू होती पूजा। मी इथं साडी घालून रेडी झाली होती। आईनं म्हणजे देवीला नैवेद्य दाखवायचा होता, म्हणून त्यासाठी पूजा आईसुद्धा मांडत होती। आणि ही पूजा कशा प्रकारे असते ना, की पाण्याच्या विळावर ते छोट्या छोट्या म्हणजे चपात्या केल्या जातात कणकीचे नैवेद्य, आणि त्यानंतर दिवा वगैरे बनवला जातो, त्यावरती दिवा लावला जातो। अशा प्रकारे जे काही नवरात्रामध्ये आपण देवीला पूजा वगैरे करतो, पूजा मांडतो, तरी ही 9 पानांवरती पूजा मांडली जाते अशा प्रकारे। आणि ही माझ्या घरची देवी आहे भवानी माता, म्हणजे आईकडचं आहे सगळं हे। तर अशा प्रकारे आमच्याकडे नैवेद्य दाखवला जातो। आता तुमच्या घरी नैवेद्य कशा प्रकारे दाखवलं जातं देवीला, ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। त्यानंतर इथे पूजा झाली आणि मोठी महाआरतीसुद्धा होते, म्हणजे ही जी आरती आहे ना, ही शेवटची महाआरती असते। तर इथे सगळ्या बाया तिथे आल्या होत्या आणि सवाशिना म्हणजे कन्या जे राहते ना, कन्याभोजनासाठी मुलीसुद्धा आल्या होत्या। तर इथे कन्याभोजनासाठी मुलींना बसवलं होतं आणि माझा भाऊ आणि माझी मोठी हेच दोघंजणं पाय धुत होते ते कन्यांचे। आईने टिक्का लावायचं काम केलं आणि माझी जी ही बहीण आहे चुलत, ती कुंकवानी छान असं पायाला मरवड्यात भरत होती। तर त्यांना पहिल्यांदा विचारूनच सगळ्या गोष्टी केल्या की तुमच्या पायाला ते कुंकवाचं लावायचं का, तर त्यांनी मुलांनी हो म्हटलं। अमूल्य तर मात्र आपली बॉटल घेऊनच बसलेली होती आणि पहिल्यांदा त्यांच्या पाया वगैरे लागून घेतल्या, टिक्का लावला, त्यांचा आशीर्वाद घेतला आणि नंतर त्यांना जेवायला सुरुवात करायला लावली। आणि एक भैरवसुद्धा नवरात्रामध्ये ना, भैरवची सुद्धा पूजा केली जाते देवीबरोबर, दुर्गा मातेबरोबर। तर इथे मुलं छान जेवण करायला लागले आणि त्यानंतर म्हणजे कन्या जेवण झालं आणि त्यानंतरच रात्रीला अशी पंगत वगैरे बसवली होती शेजारी वहिनीकडे। तर इथे हे सुद्धा मुलं वाट बघायला लागले होते यांचं जेवण कधी होतं ना, आपला नंबर कधी लागतो। तर त्यानंतर आम्ही सगळेजण शेवटच्या पंक्तीमध्ये जेवण करायला लागलो, कारण पहिल्यांदा बाहेरचे जे पाहुणे असतात, शेजारचे जे पाहुणे राहतात, म्हणजे लोक राहतात आपले रिलेटिव्ह, त्यांना जेवण करायला लावलेलं होतं। म्हणजे त्यांचं जेवण झालं आणि त्यानंतर आम्ही जेवण केलं। तर इथे जेवण झालं आणि सगळं आवरणं झालं होतं, कारण जो पसारा होता ना जो स्वयंपाकासाठी, ते सगळं आवरून घेतलं। आणि रात्रीला आम्ही 11 साडे 11 वाजता गेलेलो असं आश्रममध्ये देवी बघायला, म्हणजे गुरुकुंजामध्ये देवी बघायला। आणि तिथे ना इतकी म्हणजे जर देवी बघायला गेलो आम्ही त्यावेळेस, तर मला इतकं आश्चर्य वाटलं ना। ती म्हणजे 25 चेहरे मुखुटे त्या देवीला होते, म्हणजे तुम्ही बघू शकता। आता इथे छान रांगोळीसुद्धा काढली होती सुरुवातीला स्वागतासाठी। आणि हे सगळे जे फवारे जे होते ते सगळे बंद झालेले होते, कारण खूप टाईम झालेला होता, 11:30 वाजता कोणीच नव्हतं, गर्दीसुद्धा नव्हती। आणि ही जी देवी बघितला मला इतकं छान वाटलं ना, म्हणजे 25 मुकुटे आणि ते पण एकही चेहरा लग्न राहता, म्हणजे एकसारखा सगळ्या चेहरा होता तो, म्हणजे छान देवी होती। आणि त्यानंतर तिथून गेलो आम्ही दुसऱ्या देवीकडे बघायला, म्हणजे देवदर्शनालाच। तर इथे 5 मुकुटे होते, पण ते वेगवेगळ्या प्रकारचे होती देवी। आता जी मी दुसरी तुम्हाला देवी दाखवणार आहे ते, तर त्या देवीमध्ये सुद्धा छान वाटलं बघून, म्हणजे खूपच छान देव्या होत्या। आणि तिथे ना प्रोग्रामसुद्धा असतो, पण नेमकं त्यावेळेस काल नव्हता, म्हणजे आम्ही जेव्हा गेलो तेव्हा प्रोग्राम नव्हता। दुसऱ्या दिवशी सकाळी उठलो आम्ही, तर इथे सकाळीच घट नदीवरती शिरवला जातो, पण आता तो नदीचा व्हिडिओ मी इथे अपलोड केलेला नाही आहे। इथे बाहेर आलो आम्ही घट घेऊन आणि रात्री म्हणजे सकाळी, आणि हे नदीचं सगळं आजूबाजूचा एरिया आहे आणि घट शिरवला। त्यानंतर तिथून निघालो आणि जी आपल्या गावामधली देवी असते तारामाता किंवा तारामाय तिला आपण म्हणतो, तर तिथे गेलो, तिथलं दर्शन केलं आणि त्यानंतर घट घेऊन आम्ही घरी आलेलो होतो। आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। माझ्या व्हिडिओला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशा नवनवीन व्हिडिओ